नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर शनिवारी सकाळी 10:30च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात शेतमजुरीसाठी जाणाऱ्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला। भरधाव वेगाने येणाऱ्या क्रीटा कारनं दोनही महिलांना मागून जोरदार धडक दिली। MS05FG4776 या क्रमांकाची क्रीटा कार शनिवारी सकाळी नागपूरहून जबलपूरच्या दिशेने प्रचंड वेगाने जात होती। त्याचवेळी कांद्री शिवारातील दोन महिला मंदा उपासे आणि प्रमिला शेंद्रे शेतात कामासाठी महामार्गाच्या खालच्या बाजूने जात होत्या। अचानक भरधाव क्रीटा कारने त्यांना जबर धडक दिली। धडक इतकी भीषण होती की महिला अक्षरशः हवेत उडून खाली पडल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला। अपघातानंतर कार चालकाने वाहन कुमारी टोल प्लाझा परिसरात सोडून दिलं आणि तो पसार झाला। तर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावरील एका बाजूचा मार्ग बंद केला होता। जवळपास 1.5 तास वाहतूक कोंडी निर्माण झाली। नागरिकांनी टोल परिसरात उभ्या असलेल्या अपघातग्रस्त वाहनाला देखील आग लावण्याचा प्रयत्न केला, मात्र काही जागरूक नागरिकांनी वेळेतच ती आग विझवली। स्थानिकांनी या घटनेला परिसरातील पेट्रोल पंपालाही जबाबदार धरलं असून पोलीस आणि टोल व्यवस्थापनाला तत्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक इथं पाठवण्यात आले।